जय भीम, नमो बुद्धाय. तर आजकाल काही लोक असं म्हणतात आहे की बहुजन समाज हा ॲट्रॉसिटी कायद्याचा काहीतरी गैरवापर करतोय. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्यावरती अन्याय होत नाही आहे तरीसुद्धा आपण जाणून बुजून फोर्सफुली ॲट्रॉसिटी कायदा लोकांवरती दाखल करायला लावतोय. तर मी अशा स्वयंघोषित जे काही आहेत, ज्यांना स्वतःला शाणं समजण्याची सवय लागलेली आहे, त्या लोकांना हे सांगू इच्छिते की ज्यावेळेस बहुजन समाजावरती अन्याय होतो, मी अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगते की अक्षय भालेराव किंवा संकेत भोसले किंवा रोहित वेमुला झाला किंवा सागर शेजवाळ झाला, आणि अशी काही नावं आहेत जी आजपर्यंत समाजासमोर आलीसुद्धा नाही, पण त्यांच्यावरती भरपूर अन्याय झाला आहे. त्यावेळेस तुम्हाला असं स्वतःला विचारावं वाटत नाही का की का प्रत्येक वेळेस बहुजन समाजावरती अन्याय होतो? आणि तुम्हाला असं वाटतं की संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बहुजन समाजासाठी जे कायदे केलेले आहेत ते फक्त आमच्या फायद्यासाठी आहे. कारण मला असं वाटतं की तुमचं डोकं एवढं चालणार नाही आहे की तुम्ही बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान समजू शकता. तुम्ही फक्त फायदे घेणार आहेत त्याचे, संविधानाचे, पण तुम्हाला संविधानाच्या हक्कामध्ये बोलायचं नाही आहे, कारण तुमचा तो इगो हट होतो हे कळतं आहे आम्हाला. त्यामुळे तुम्हाला जर या संविधानात राहायचं नसेल तर आपापली बॅग पॅक करा, तुम्ही जाऊ शकता. बाय बाय.